महाराष्ट्र शासनाच्या ड्रग्समुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत ठाणे शहर पोलिसांच्या वतीने भिवंडी शहरात मादक पदार्थांविरोधात भव्य जनजागृती अभियान राबविण्यात आले। पोलीस आयुक्तालय ठाणे अंतर्गत परिमंडळ 2 भिवंडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून नागरिक आणि विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली। यावेळी युवकांमध्ये वाढत असलेल्या गांजा, हेरॉईन, चर्स, भांग, एलएसडी, अफू, कोकेन आणि मेथॅम्फेटामाइन यांसारख्या घातक मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले। मादक पदार्थांच्या व्यसनामुळे शरीरावर तसेच व्यक्तीच्या कौटुंबिक, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात। व्यसनाधीनतेमुळे आरोग्य बिघडण्यासोबतच मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गाची निवड करावी, असे मार्गदर्शन पोलिसांकडून करण्यात आले। जय हिंद। माझे नाव अमित भिकाजी गोते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजाम, शांतीनगर पोलीस स्टेशन। मी महाराष्ट्र शासनातर्फे जो महाराष्ट्र ड्रग फ्री महाराष्ट्र हे मिशन शासनातर्फे चालवलं जात आहे, त्या मिशन अंतर्गत आपले ठाण्याचे पोलीस कमिशनर साहेब श्री आशुतोष डुमरे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली भिवंडी परिमंडळ 2 यामध्ये मान्य श्री पोलीस उपायुक्त श्री पवन बनसोड सर यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हा कॅम्पस कनेक्ट नावाचा ड्रग फ्री महाराष्ट्र या मिशन करता चालवत आहोत। आणि या अंतर्गत आम्हाला युवा लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत पोहोचायचं आहे। ते यासाठी की त्यांना ड्रग्स बाबत माहिती मिळावी, कोणत्या प्रकारचे ड्रग्स असतात हे त्यांना कळावं आणि त्याच्यापासून दूर कसं राहायचं आहे आणि त्याच्यापासून होणारे जे त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सामोरे जाण्यासाठी म्हणजे किंवा त्याच्यातून सुटका मिळवण्यासाठी जे काही पर्याय करायचे आहेत, तर यासाठी आम्ही प्रयास करीत आहोत। अशा विविध पद्धतीचे किंवा विविध प्रकारचे कार्यक्रम पोलीस विभागामार्फत दरवर्षी करण्यात येतात। आता आपण अँटी ड्रग अवेअरनेस आणि हे जे काही नार्कोटिक्सचं सेवन वाढत चाललेलं आहे हे कशा पद्धतीने आपल्या सर्वांसाठी धोकादायक आहे याबाबतचा आम्ही युथ कनेक्ट हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। याची विशेषता असणार एक रील मेकिंग कॉम्पिटिशन 18 वर्षाच्या वयोगटाच्या वरील आणि खालील अशा 2 गट बनवण्यात आलेले आहेत। आपल्या भिवंडीचे जे विविध युट्यूबर्स आहेत, ब्लॉगर्स आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये सहकार्य करतात आणि ड्रग अवेअरनेस बाबतची रील बनवून आणि 20 तारखेला याचं आम्ही प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत। त्याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयात आम्ही ड्रग अवेअरनेसचे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मुक्तांगण जी पुण्याचे NGO आहे त्यांचे सुद्धा प्रतिनिधी इथं अवेअरनेससाठी येत आहेत आणि भिवंडीचे काही जे ग्रुप्स आहेत त्यांच्याद्वारे इथं पथनाट्य विविध चौकांमध्ये, रस्त्यांवर करून आम्ही जनजागृती करत आहोत।